नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आता आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटातील जाधववाडी या गावामध्ये। या गावामध्ये हे वयस्कर वृद्ध लोक आहेत, यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या परिसरातील नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे। बाबा, कशी आहे तुमच्या परिसरात राजकीय? चांगली आहे, तुळसाबाईचा कार्यक्रम चांगला आहे। त्यांच्या माध्यमातून काही विकासाची कामं झालीत का? काय झालेत ना, संपूर्ण नाही पण काय झालेत काम। काम चालू आहे। बाबा, कशी आहे परिस्थिती राजकीय इथं? राजकीय परिस्थिती चांगली आहे इथं साहेबांमुळे। सर्व तालुका अगदी सुबोलम सुफोलम आहे। साहेबांचं काम बी चांगलंच आहे आणि तुळसाबाईचं तर आहेच, सचिन भाऊ आहेत जोडीला, त्याच्यामुळं काळजीच नाही। ह्या भागात बरीचशी कामं केली आहेत त्यांनी। या ठिकाणी अजूनही वयस्कर आजोबा आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। बाबा, कशी आहे परिस्थिती इथं? परिस्थिती कशी आहे राजकीय परिस्थिती? चांगली आहे, चांगली चांगली आहे। विकास कार्य चालू आहे, बरं आहे, चांगलं। तुम्ही आता किती वेळा मतदान केलंय आतापर्यंत? आता काय त्याचा काय मांडू तुले का आलं नाही करायचं का, कोण मांडून दिले का? चांगले। या ठिकाणी आतमध्ये देखील आपण जाणार आहोत। बाबा, कशी आहे या ठिकाणची राजकीय परिस्थिती? जुन्नर तालुक्यातून आलो। कसं आहे राजकीय वातावरण, कसं आहे या ठिकाणी? चांगलं आहे। कोणाला चांगलं वाटतंय तुम्हाला? सांगायचं तर बोलता नाही स्पष्ट बोलतात ना, काय बोलायचं स्पष्ट बोल ना, तुला काय बोलायचं। बरोबर आहे, पण तरी समजा तुमच्या भागामध्ये या ठिकाणी विकासाची कामं वगैरे झालेत का? काही कोणाच्या माध्यमातून झालेत? तसं जर सांगायचं म्हटलं तर दोन्ही माध्यमातून झालेली आपण पाहू शकतो या ठिकाणी विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत, त्यामुळे तुळशीबाई आणि सीमा केलारी यांना या भागातून चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळू शकतं, असं या ठिकाणचे वयस्कर मतदार सांगत आहेत। डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे।